गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ब्रह्मस्वरूप एकमेव अद्वितीय आहे आणि ते जाणून घेण्यासाठी आपल्याला कोणताही उपाय आपल्याकडे नाही. पण त्या ब्रह्मस्वरूपावर जणू काही आलेलं द्वैताचं जे आवरण आहे ते द्वैताचं आवरण मिथ्या ठरवून आपण अज्ञानाची निवृत्ती करून ज्ञानरूप ब्रह्माचा अनुभव घेऊ शकतो. तो मी आहे, ते ब्रह्म मी आहे, तो आत्मा मी आहे, अशा पद्धतीने आपण त्या आनंदरूप ब्रह्माचा अनुभव घेऊ शकतो. इथे आपल्याला साधन काय करायचंय हा नेमका विचार आपल्याला लक्षात आला पाहिजे. साधन द्वैताचा निराश आहे, साधन द्वैत मिथ्या ठरवणं आहे. अशा पद्धतीने जर आपण एक अभ्यास करत गेलो तर मग इंद्रियांच्या स्तरावर ज्ञाता ज्ञान नेय अंतःकरणाच्या स्तरावर येणारा जो अनुभव आहे तो द्वैतरूप अनुभव आहे. म्हणजे ते पदार्थ कळणं हे द्वैत पद्धतीने मला कळतात, म्हणजे दोन पद्धतीने कळतात असा विचार जर माझ्या अंतःकरणात पक्का झाला तर या पद्धतीने ब्रह्मज्ञान होत नाही हा एक विचार आपल्या अंतःकरणात नीट धरून ठेवता येतो. आणि मग या व्यावहारिक सत्तेतल्या पद्धतीने मी त्या आनंदरूप ब्रह्माचा अनुभव घेण्याचा त्या पद्धतीने प्रयत्न करत नाही हा मुख्य विचार आपल्याला या द्वैत विवेकाच्या निमित्ताने करायचा आहे. 36व्या श्लोकाला अभ्यासाला सुरुवात करताना त्या 35व्या श्लोकाचा विचार असा सांगितला आहे की जिवंत असून रडणे व मेलेला असून न रडणे यावरून असे कळते की मानस प्रतिमाच जीवाला बंधनकारक आहेत, प्रत्यक्ष पदार्थ नाही. आता इथे मानस प्रतिमाच या जीवाला बंधनकारक आहेत. आपण त्या मुलाच्या जाण्याच्या निमित्ताचा तो विचार केलेला आहे की मुलगा गेलेला आहे पण त्याला तो गेलेला कळालेला नाही म्हणून तो आनंदात आहे, म्हणजे शांत आहे. पण ज्याला गेलेला आहे असं कळून सुद्धा काही कळत नाही किंवा कळतं अशा पद्धतीने जे विचार आहेत त्याचं रडणं जे आहे ते जिवंत असून काही वेळा तो रडतो आणि मेलेला असून तो रडत नाही. अशा पद्धतीने जेव्हा आपल्या पुढे विचार जेव्हा येतो त्यावेळी त्याचं रडणं कशाचं आहे तर ते अंतःकरणाच्या स्तरावर अनुकूल प्रतिकूल एक वृत्ती तयार होते, म्हणजे मानस प्रतिमा तयार होते आणि त्या निमित्ताने त्याचं सुख आणि दुःख या पद्धतीने प्रगटीकरण होतं. म्हणून इथे काय आहे की ती मानस प्रतिमा जीवाला बंधनकारक आहे, प्रत्यक्ष पदार्थ नाही अशी एक भाषा बोलली जाते. मग पुढे असं मानल्यामुळे बौद्धांचा क्षणिक विज्ञानवाद स्वीकारल्यासारखा होतो का असा एक प्रश्न तयार होतो. पण त्याचंही उत्तर या 36व्या श्लोकाच्या निमित्ताने दिलंय आणि ते असं सांगतायत की प्रत्यक्ष पदार्थ गौण मानल्यामुळे क्षणिक विज्ञानवाद स्वीकारल्यासारखे वाटेल, पण तसे नाही. कारण मानस प्रतिमा तयार होण्यासाठी बाह्य पदार्थ प्रत्यक्षात असण्याची आवश्यकता आहे. आता इथे गौण विचार आणि मुख्य विचार असे दोन विचार आहे. आता ज्यावेळी मानस प्रतिमा तयार व्हायची असते त्यावेळी तिथे बाह्य पदार्थाची आवश्यकता असते. बाह्य पदार्थामुळे अंतःकरणामध्ये मानस प्रतिमा तयार होतात. म्हणून इथे बाहेरील पदार्थ हा गौण मानलेला आहे. म्हणजे या दोन विचारांमध्ये आपण जेव्हा उत्तर पक्षीय जेव्हा विचार करतात तेव्हा बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या साह्याने मानस प्रतिमा तयार होते हा विचार आहे. पण हे बौद्ध क्षणिक विज्ञानवादी जी मंडळी आहेत ती मात्र काय म्हणतात, पूर्वीच्या मनोनिर्मित पदार्थांच्या संस्कारामुळेही प्रतिमा तयार होऊ शकते. म्हणजे मागील मागील जन्माचे जे काय संस्कार आहेत ते मात्र काय करतात, त्या पदार्थांचा आकार धारण करतात, म्हणजे अंतःकरण त्या पदार्थाचा आकार धारण करतं आणि मग काय होऊन जातं, तिथे बाह्य पदार्थाची आवश्यकता नाहीये असं त्या बौद्ध मतांचं म्हणणं आहे. पण मुख्य विचार जो आहे की पूर्वीच्या जन्मात जेव्हा मानस प्रतिमा तयार होते त्यावेळी त्यांनी तो बाह्य पदार्थ पाहिल्याशिवाय ती तयार होते का हा विचार मानायला ते तयार नसतात. म्हणून इथे काय आहे, त्यांच्या तत्वज्ञानामध्ये बाह्य पदार्थ शून्य रूप आहे आणि शून्य म्हणजे काय, काही नाही. म्हणजे याचा अर्थ बाहेरचे पदार्थ काही नाहीत अशा पद्धतीने विचार करून मग माझी मानस प्रतिमा हीच त्या बंधनाला कारणीभूत आहे असं बोललं जातं. म्हणून इथे काय आहे की बाह्य पदार्थावर आपली मानस प्रतिमा तयार होण्याचं काम चालू असतं. बाह्य पदार्थ मला अनुकूल वाटला की माझी प्रतिमा
माझी अंतःकरणातील जी प्रतिमा आहे त्या पदार्थाविषयी ती अनुकूल होते. आणि त्याच वेळी जर तो पदार्थ प्रतिकूल वाटला तर माझी मानस प्रतिमा जी आहे ती प्रतिकूल तयार होते. म्हणून इथे काय आहे, आपल्याला बाह्य पदार्थांची मानस प्रतिमा तयार होण्यासाठी आवश्यकता आहे. आणि मग बंधन कोणाला पडतं तर ते मनालाच बंधन पडतं, म्हणजे मनच बंधनात जातं. हा विचार आपल्या पुढे इथं मांडला गेलेला आहे. म्हणून या उत्तरामध्ये विचार करायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र एक लक्षात ठेवलं पाहिजे की मानस प्रतिमा तयार होण्यासाठी बाह्य पदार्थांची आवश्यकता असते. एवढा विचार कळाला की या 36व्या श्लोकाचा विचार आपल्याला समजलेला आहे. आता त्या 37व्या श्लोकाला सुरुवात करण्यापूर्वी त्या दुराग्रहाबद्दल आमचे म्हणणे असे आहे की, आता आमचे म्हणजे उत्तर पक्षाचे, आता उत्तर पक्षाचं म्हणणं 37व्या श्लोकात असं आहे, ज्ञानासाठी बाहेरील पदार्थाची जरूर नसेल तर ती तशी नसो बापुडे. बाहेर पदार्थ नसतात असे म्हणण्याचे धारिष्ट्य आमच्याजवळ नाही. हवे किंवा नको यावर पदार्थांचे अस्तित्व, फल किंवा प्रयोजन अवलंबून नसते, तर ते प्रमाणांवर डोळा प्रत्यक्ष अनुमानादी अवलंबून असते. मुख्य मुद्दा काय आहे की बाहेरील पदार्थ आहेत किंवा नाहीत याबद्दल आता आम्ही काही बोलत नाही. का बोलत नाही की ते वास्तवात म्हणजे कल्पित रूपात का होईना, म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये ते बाहेरील पदार्थ मला दिसतायत आणि दिसून कळतायत माझ्या अंतःकरणाला, तरी सुद्धा ते पदार्थ नाहीत म्हणण्याचं माझं काही धाडस नाही. शंकराचार्यांनी या लोकांना तर मग बेलगाम असं म्हणलेलं आहे की तुम्ही काय बोलाल याचा नेम नाही. पण काहीही बोललं तरी सुद्धा त्या बोलण्याला काहीतरी आधार असावा लागतो. निरर्थक बोलण्याला कोणी स्वीकारत नाही. उद्या आपण इथे उदाहरण दिले की सूर्य ढळढळीत उगवलेला दिसत असताना मी म्हणायचं की सूर्यदेव नावाची गोष्टच नाही. देव नका म्हणू एक वेळ, ठीक आहे, कारण द्वैती लोक हे देव म्हणण्याला जरा घाबरतातच. पण सूर्य नावाचं जे तत्व आहे ते समोर आकाशात नाही हे म्हणण्यापर्यंत त्यांची वेळ येऊन जाते. तसंच आपण रस्त्याने चालतो आहे आणि रस्त्याने चालताना आपल्याला माणसं दिसत असतानाही ती माणसं मला दिसत नाहीत असं म्हणण्याला काय अर्थ आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला दिसतंय का नाही दिसतंय याचा जो विचार आहे तो डोळा नावाचं प्रमाण किंवा कान नावाचं प्रमाण, कानाने मला ऐकू येतं, डोळ्यांनी दिसतं. मग डोळ्यांनी जर मला बाहेरचे पदार्थ दिसणार असतील तर मग काय आहे, त्याला ते वासनेमुळे किंवा मागच्या जन्मात मी तो पदार्थ पाहिलेला आहे किंवा आता त्यामुळे मला आता ह्या जन्मात तो पदार्थ असा आहे कळतो, असा विचार तिथं नाहीये. म्हणून जन्मांच्या कल्पनांच्या आधाराने त्यांचे असणे किंवा नसणे ठरत नाही. ते समोरचे पदार्थ आहेत आहेत तर आहेत, व्यावहारिक सत्तेत आहेत. मुख्य विचार काय आहे, ते डोळा नावाच्या इंद्रियाला ते पदार्थ मला दिसून अंतःकरणाला ते कळतात. म्हणून डोळा काय काम करतो, तो पदार्थ जसा आहे तसा दाखवण्याचं काम करतो, पण अंतःकरणामध्ये मी मानस प्रतिमा तयार करतो. आता ती मानस प्रतिमा ती कधी अनुकूल असते आणि कधी प्रतिकूल असते. खूप मोठं ट्रॅफिक रस्त्याला पाहिलं की माझी अंतःकरण वृत्ती प्रतिकूल होते. लोक असे कसे काय एका वेळी बाहेर पडतात. 9 वाजता सगळेजण ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडलेले असताना मी पण त्यातला एक असतो. पण असं होऊन जातं मनामध्ये प्रतिकूलता, कारण का ट्रॅफिक जॅम असतं. तेच जर का ट्रॅफिक अतिशय सुंदर असेल तर मग काय असतं, माझी प्रतिमा अनुकूल असते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, डोळा नावाचं इंद्रिय आहे तो बाह्य पदार्थ दाखवण्याचं काम करतो, पण त्याच्या मागे असलेली जी अंतःकरण वृत्ती आहे ती मात्र मानस प्रतिमा तयार करते. आणि त्या मानस प्रतिमा आपल्याला त्या बंधनास कारण होतात. आणि ते बंधन जर का मनावर असेल तर मग समजूतही मनाचीच घालावी लागते. मना सज्जना भक्ती पंथेची जावे किंवा मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी असं का बोललं गेलं, कारण या द्वैतातल्या नको असलेल्या ज्या मानस प्रतिमा आहेत त्या जर पुसून टाकायच्या असेल तर मला रामाची प्रतिमा माझ्या अंतःकरणात धारण केली पाहिजे. नामाच्या निमित्ताने मी जर रामाची प्रतिमा माझ्या अंतःकरणात धारण केली तर मग काय आहे, मी हरीची या दासा हरी दाही दिशा किंवा रामाची या दासा राम दाही दिशा, अशा पद्धतीने आपली अंतःकरण वृत्ती ही रामाकार व्हायला म्हणजेच ब्रह्माकार व्हायला मदत होते. म्हणून इथे काय आहे, आपल्याला लक्षात घ्या की तो पदार्थ हवा नकोपणा जो आहे तो केवळ अंतःकरणाचा म्हणजे मनाचा विचार आहे. मग बुद्धी निर्णय घेते की तो पदार्थ हवा, तो पदार्थ नको. अनुकूल असेल तर हवा, प्रतिकूल असेल तर नको. म्हणजे अंतःकरण वृत्ती मानस प्रतिमा तयार करते, पण त्यासाठी मात्र बाह्य पदार्थ
हा असावा लागतो. आणि तो बाह्य पदार्थ कल्पित रूपाने मला तो व्यावहारिक सत्तेत दिसत असताना तो पदार्थ नाही म्हणणं हा मात्र मोठा विलक्षण भाव आहे, एवढा विचार करावा लागेल. आता त्यावर एक शंका अशी घेतलेली आहे की मनाने कल्पना केलेले द्वैतच जर बंधन करीत असेल तर मनाच्या निग्रहाने मोक्ष मिळेल, मग ब्रह्मज्ञानाची जरूर काय? आता हा पूर्व पक्षाचा प्रश्न आहे की मनाचा निग्रह करून आम्ही तो पदार्थ जो आहे तो बंधन करतो, म्हणजे अंतःकरणाला बंधन करतो, तर त्या मनाचा आम्ही निग्रह करू, त्या ध्यानाच्या निमित्ताने आम्ही मनाचा निग्रह करू. तुमच्या ब्रह्मज्ञानाची आवश्यकता काय? त्यावर 38व्या श्लोकात विचार मांडला गेलेला आहे. मनाने निर्माण केलेले द्वैतच जर जीवाला बंधन करीत असेल तर योगाचाच अभ्यास करून चित्तवृत्तीचा निरोध करावा. ब्रह्मज्ञानाचे कारणच काय? ब्रह्मज्ञान कशाला पाहिजे तुमचं? कारण बंधाचं कारण दूर करताना मोक्ष मिळत असेल तर मग किचकट ब्रह्म ज्ञानाचा विचार कशाला पाहिजे अंतःकरणात? आम्ही मनाचा निग्रह करू आणि निग्रह केल्यानंतर मग ह्या सगळ्या अभ्यासाची कटकट आम्हाला करायची काय गरज आहे? प्रस्थानत्रयीचा अभ्यास करा, 10 उपनिषदांचा अभ्यास करा, ब्रह्मसूत्राचा अभ्यास करा, श्री गुरूंकडे जा, त्यांच्याकडनं तो विचार समजून घ्या. त्यांचा आशीर्वादाशिवाय काही घडत नाही. हे सगळी कटकट करायची गरजच काय आहे? आम्ही आपलं ध्यान करतो, चित्तवृत्तीचा निरोध करतो आणि आम्ही मोक्ष म्हणतो, म्हणजे त्यालाच आम्ही मोक्ष म्हणतो. अशा पद्धतीने असा मोक्ष चित्तवृत्तीला आम्ही ध्यानाच्या निमित्ताने निरोध करून शांत करू आणि मोक्षरूप होऊन जाऊ. आता त्याला उत्तर देताना आपले उत्तर पक्षी असं म्हणतात 39व्या श्लोकाच्या निमित्ताने, योगाभ्यासाने असंप्रज्ञात समाधी साधली तर समाधी काळापुरते द्वैत निवृत्त होत असले तरी जन्ममरणाच्या चक्रातून ब्रह्मज्ञाना वाचून सुटका होत नाही, असे वेदांताचे ठाम म्हणणे आहे. याचा अर्थ काय आहे की अगदी त्या योगाच्या निमित्ताने असंप्रज्ञात समाधी म्हणजे निर्विकल्प समाधी लागली तरी सुद्धा मुख्य विचार काय आहे, त्या द्वैत निवृत्त होते. तर ते द्वैत निवृत्त कसे होते हा विचार सगळा आपल्याला करावा लागेल. आणि तो विचार असा आहे की मी देह, मी करता, मी भोगता, मी असा, मी तसा. आता हा सगळा जो विचार आहे तो जागेपणीचा विचार आहे. आता जागेपणीचा विचार असेल तर आता त्याचा विचार जागेपणीच व्हायला पाहिजे. जेव्हा आपण जागेपणी मी बंधनात आहे असं मी म्हणतो तेव्हा ते कल्पनेने तयार केलेलं बंधन आहे, त्या माझ्या अंतःकरणाने तयार केलेलं बंधन आहे. आणि मग ते डोळे झाकून बंधन कसं काय जाईल हा मुख्य विचार आहे. म्हणून इथे काय आहे, त्या चित्तनिरोधाचा म्हणजे त्या ध्यानाचा अभ्यास केला तर त्या वेळेपुरतं ते बंधन जणू काही गेल्यासारखं वाटेल. पण ध्यानातनं जेव्हा मी बाहेर येईन त्यावेळी माझी कल्पना वृत्ती जी मी देह आहे, मी करता आहे, मी भोगता आहे असं म्हणते, ती कशी काय जाईल? असं जर ध्यानाने ते गेलं असतं तर मग काय झालं असतं? मग त्या झोपेलाही मग त्या ध्यानाचा दर्जा मिळाला असता. मग झोपेमध्ये सुद्धा पदार्थ लीन होतात. मग पुन्हा सकाळी उठल्यावर मी मात्र जसा असायचा तसाच असतो. म्हणजे आपल्याला समजूनच घ्यावं लागेल की ध्यानाने मुख्य विचार काय आहे, ध्यानाने बंधन निवृत्तीची व्यवस्था नाहीये. त्या योग वशिष्ठात सुद्धा फार सुंदर एक प्रसंग त्या रामाच्या बाबतीत सांगितलेला आहे. राम आणि त्यांचे गुरु वशिष्ठ मुनी या दोघांची भेट होते आणि गुरूंची भेट झाल्यानंतर राम हे ध्यानस्थ होऊन जातात. आणि ध्यानस्थ झाल्यानंतर भगवान रामाला त्या वशिष्ठ मुनींनी त्या ध्यानातनं उठवलेलं आहे. आणि चुडालाख्यानामध्ये त्यावर ओवी लिहिताना श्री हंसराज स्वामींनी लिहिलेलं आहे, उठी उठी रामा तटस्थता केवी विचारे पाहावी सहज स्थिती. इथे प्रत्यक्ष रामाला म्हणतायत की तुम्ही उठा, या ध्यानाच्या पसाऱ्यातनं तुम्ही उठा. उठी उठी रामा तटस्थता केवी, ते ध्यानाला त्यांनी तटस्थता असा शब्द वापरलेला. विचारे पाहावी सहज स्थिती म्हणजे याचा अर्थ मला बंधनात टाकणारी जी कल्पना आहे ती जर का जागृतीतली असेल तर त्याच्यावरचा उपचार हा जागृतीतच होतो. म्हणून सकल कारणासह दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. दुःखाची निवृत्ती याचा अर्थ अज्ञानाची निवृत्ती. मग ती कारणासह झाली पाहिजे, त्याच्या उपादान कारणासह झाली पाहिजे. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे हे कार्यरूप जगत मला सत्य भासतं आणि त्यामुळे मी बंधनात सापडतो. त्यामुळे माझ्या अंतःकरणात मानस प्रतिमा तयार होतात. जर मी आत्मस्वरूपाशी एकरूप झालो तर बाधितानुवृत्तीने माझा व्यवहार होईल आणि बाधितानुवृत्तीने व्यवहार झाला तर माझ्या अंतःकरणामध्ये अनुकूल प्रतिकूल रूपाने मानस प्रतिमा तयारच होणार नाही.
म्हणजे विशेषत्वाने अनुकूल प्रतिकूल रूपाने होणाऱ्या मानस प्रतिमाच मला बंधनास कारण असतात. सामान्य रूपाने असलेल्या ज्या मानस प्रतिमा आहेत त्या व्यवहार करण्यासाठी आवश्यकच आहे. म्हणून इथे काय आहे, मी ब्रह्म आहे ही सुद्धा एक कल्पनेतला विचार आहे. तसाच मी देह मी करता हा सुद्धा एक कल्पनेतला विचार आहे. मग तो नको असलेला कल्पनेतला विचार हवे असलेल्या कल्पनेत त्या विचारांनी दूर करावा आणि त्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळून घ्यावं. म्हणून त्या वृत्तीचा आणि त्या आत्मस्वरूपाचा वास्तवात काही संबंध नाहीये, पण कल्पितात संबंध आहे. मग कल्पितात संबंध आहे तर मग काय झालं, कल्पितात बंधन तयार होतं. मग आता कल्पितात बंधन तयार झालं तर मग काय आहे, ते एका कल्पनेनेच त्या बंधनाची सोडवणूक करावी लागते. आणि म्हणून तिथे मी आत्मा आहे ही एक कल्पना तिथे वापरावी लागते आणि त्यातून या नको असलेल्या बंधनाची सुटका होते. मग आता काय आहे, इथे चित्तवृत्तीचा निरोध काय कामाचा आहे. म्हणून त्या वेळेपुरता आत्मज्ञानाचा अनुभव येतो. चांगदेव महाराजांनी सुद्धा 1400 वर्ष योग केला. त्यांनाही आत्मानुभव होता, पण ब्रह्मानुभव नव्हता, असं माझ्या आजयगुरूंनी त्यांच्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे 65च्या. म्हणून इथे काय आहे, ध्यानकाळी आपल्याला आत्मानुभव असण्याची शक्यता आहे, पण जेव्हा मी त्या ध्यानातनं खाली उतरतो तेव्हा त्या आत्मानुभवाचं ब्रह्मानुभवात रूपांतर होत नाही. त्याचं कारण आहे भ्रांती, ती निवृत्त होतच नाही. म्हणून इथे भ्रांती आपल्याला निवृत्त करायची असेल तर आपल्याला विचारच केला पाहिजे आणि तो सुद्धा वेदांत शास्त्रांनी सांगितलेला विचार हाच मला माझ्या आनंदाकडे घेऊन जाण्यासाठी उपयोगी पडतो. आता पुढचा 40वा श्लोक आहे. त्याच्या पूर्वीचा विचार असा आहे, जग मिथ्या आहे असा निश्चय होताच दृश्य जगताच्या रूपाने दिसणारे द्वैत मावळते. आता ते सांगणारा हा श्लोक इथं असं सांगतो, ईश्वराने निर्माण केलेल्या जगद्रूप द्वैताची निवृत्ती जरी झाली नाही तरी ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे असा निश्चय झालेल्या अद्वैती साधकाला ते जग मिथ्या आहे असा निश्चय झाल्यामुळे अद्वितीय ब्रह्माचे ज्ञान होणे शक्य आहे. मुख्य 3 गोष्टींचा इथे विचार येतो, लीन का बाध का नाश. आता त्या जगाचा नाश म्हणजे त्या द्वैताचा नाश करण्याचं माझं सामर्थ्य नाही, ते ईश्वराचं आहे. आता राहिला जगाचा लीन, जग रोजच झोपेत लीन होतं, पण तरी सुद्धा मी दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी जसाचे तसाच त्या बंधनातल्या संकल्पना घेऊन उठतो. मग आता तिसरा उपाय आहे, त्यालाच विवेक प्रलय असं म्हणतात श्री समर्थ. आणि मग विवेक प्रलय काय आहे, तो बाधित करण्याचा. तर ईश्वराने ही जरी सृष्टी निर्माण केलेली असली तरी सुद्धा ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे हे मला कळून घ्यावं लागेल. आणि हे जर मला कळून घ्यायचं असेल तर त्यासाठी मला आधी द्वैत मिथ्या ठरवावं लागतं. जोपर्यंत द्वैत मिथ्या ठरत नाही तोपर्यंत ह्या जगाचा बाध होण्याची व्यवस्था नाही. जगाचा नाश होईल आणि मी मुक्त होईल अशा पद्धतीने तो विचार पुढे जाऊ शकत नाही. म्हणून जिवंत असतानाच याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणून इथे काय आहे, आपल्याला नेमकेपणाने अभ्यास केला पाहिजे. अदरवाईज काय होऊन जातं, या लीन पद्धतीमध्ये अपाय असतो एक आणि उपाय चालतो तिसरा. उदाहरणार्थ आपल्या गाडीचं चाक पंक्चर झालेलं आहे, गाडी गॅरेजला नेल्यावर तो म्हणला इंजिन डाऊन करावं लागेल. ते असं बोलण्यासारखं आहे की कल्पनेतला जर का विचार असेल, नको असलेल्या कल्पनेतला मी देह मी करता हा विचार असेल तो घालवण्यासाठी एक संवादी कल्पनेची गरज आहे. आणि ती संवादी कल्पना काय सांगते की मी देह नसून मी आत्मा आहे. आणि मग तो मी आत्मा आहे अशी संकल्पना माझ्या अंतःकरणात जेव्हा दृढ होईल, ती केव्हा दृढ होईल तर त्या मी देह आहे या कल्पनेची निवृत्ती झाल्यावर. आणि ती झाल्यानंतर मग जेव्हा माझ्या अंतःकरणात जेव्हा मी आनंदाचा ठेवा आहे अशी कल्पना निर्माण होईल आणि ती कल्पना सुद्धा शांत होऊन त्याला सहजावस्था येईल, तेव्हा तो आत्मज्ञानाचं रूपांतरण ब्रह्मज्ञानामध्ये झालेलं असेल, म्हणजे व्यापक स्वरूपामध्ये झालेला असेल. अशा पद्धतीने सहजावस्थेचा तो प्रसंग आहे. म्हणून इथे काय आहे, त्या दृश्याचा बाध करणं हे एक साधन आहे. आणि जोपर्यंत दृश्य मिथ्या ठरत नाही तोपर्यंत हे बाधित होत नाही जगत. म्हणजे इथे आपल्याला ते द्वैत मावळायचंय. मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांश. म्हणजे श्रीगुरु रूपी जे सूर्य आहेत ते माझ्या अंतःकरणातलं द्वैत मावळून टाकतात. आणि ते द्वैत मावळून गेल्यामुळे मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळून घेण्याची व्यवस्था तयार होते. मग आता पुढे म्हणतात, बाध करणे कधी शक्य नाही असा तो 41वा श्लोक आहे.
तो असं सांगतोय, तेव्हा जेव्हा प्रलय अवस्थेमध्ये अद्वैत विरोधी द्वैत नष्ट होते, तेव्हा ही श्री गुरु व अध्यात्मशास्त्र ही अद्वैताची साधने नसल्यामुळे अद्वैतानुभव शक्य नाही. आता सृष्टीचा प्रलय झाला, तिथे कोणीच शिल्लक नाहीये. आहेत सगळे शिल्लक, ते सगळे बीजरूपात आहेत. जीव नावाचं तत्व नाही. श्री गुरु रूपात तिथे सांगायला ते श्री गुरु नाहीत. पुन्हा अद्वैत तत्वज्ञान म्हणजे वेदांत शास्त्राचा तिथे विचारच नाही. आणि अशा रीतीत म्हणजे इथे काय आहे, तिथे या काळामध्ये मग द्वैत किंवा अद्वैत या कल्पनाच निरर्थक ठरतात. अशा बीजरूपामध्ये त्या ज्ञानाचा विचार कसा काय करता येणं शक्य आहे. म्हणून इथे श्री गुरु आणि अध्यात्मशास्त्र हे जीवकार्य म्हणजे ही सृष्टी जेव्हा आपल्याला व्यक्त स्वरूपात दिसते, तेव्हाच त्याचा विचार करता येतो. मग व्यक्त स्वरूपात सृष्टी दिसली की तो मानव नावाचा जीव एक तयार असतो आणि त्याला जीवनमुक्तीची व्यवस्था त्या ईश्वराने करून ठेवलेली असते. हा विचार तसाच आहे. मग द्वैतानुभव जर का मला येत असेल या सृष्टीमध्ये, तर मग तो द्वैतानुभव सत्यत्वाने येत असेल, तर तो मिथ्यत्वाने येण्यासाठी मला साधन करावं लागेल. म्हणून सृष्टी मिथ्या ठरवण्यावर आपल्या अभ्यासाचा सगळा विचार अवलंबून आहे. म्हणून आपल्याला सृष्टी मिथ्या ठरवण्याशिवाय म्हणजे या देहादी प्रपंचासह, नाहीतर सृष्टी मिथ्या ठरवण्याच्या नादात माझा देह मिथ्या ठरवायचा राहून गेला तरी सुद्धा काही उपयोग नाही, हा विचार आपल्याला करावा लागेल. पुढचा विचार असा आहे, ईशनिर्मित सृष्टी ज्ञानाच्या विरोधी नाही. कारण आता ईशनिर्मित सृष्टी आणि जीवनिर्मित सृष्टी असे दोन विचार आपल्या पुढे येणार आहे. ईश्वराने निर्माण केलेले द्वैत अद्वैताच्या अनुभवाला अडचण करीत नाही, उलट ते अद्वैताच्या सिद्धीला मदतच करते. शिवाय ते नष्ट करणे कोणालाही शक्य नाही, म्हणून ते खुशाल असू दे, याचा द्वेष का करावा. आता ईश्वराने निर्माण केलेलं द्वैत आहे, ज्याने निर्माण केलंय त्याचाच तो नाश करू शकतो. माझ्या हातात कुठे, माझ्या हातात त्या द्वैताचा नाश करण्याचं काही सामर्थ्य नाहीये. लीन करून उपयोग नाही, तर मग द्वैत बाधित करावं. मग त्यासाठी इथे दोन चार गोष्टी माझ्या श्रीगुरूंनी लिहिल्यात, फार सुंदर लिहिल्यात. समर्थ म्हणतात, त्या त्यांच्या आत्मारामामध्ये समर्थ असं म्हणतात की ते ईशकृत माया जी आहे ती आपल्याला जीवाला या देहादी प्रपंचामध्ये सत्यत्वानी कर्म करायला भाग पाडते. पण एक लक्षात घ्या, ती भाग पाडते, पण ती कोणाला भाग पाडते, तो जो सत्यत्वानी असं सगळा देहादी प्रपंच करू इच्छितो त्याला ती भाग पाडते. पण आत्मारामाचा विचार असा आहे की ती शारदा माता या रूपाने असलेली जी काय माया नावाचं तत्व आहे, ती शब्दाच्या रूपात माझ्या पुढे येते आणि ते बंधन कसं सोडवायचं याचा विचारही सांगते. म्हणून इथे आपण साधक मात्र मंडळी काय विचार करतो, त्या गोवणाऱ्या मायेचाच विचार अधिक करतो. पण त्या सोडवणारी जी माया आहे म्हणजे ती शारदा मातेच्या निमित्ताने आपल्या समोर आलेली आहे, मग ती माया नावाचं तत्व आहे, ती मला बंधनातनं सोडवण्यासाठी वेदांच्या स्वरूपात येते, संतांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या स्वरूपात येते आणि मला त्या बंधनातनं मुक्त करण्याची व्यवस्था करते. आता शिवाय त्या जीवाला मात्र वासनेनुसार मुख्य मुद्दा काय आहे, त्याला भोग घ्यावे लागतात. म्हणजे त्याला व्यावहारिक सत्तेत पर्याप्त भोग तरी घ्यावेच लागणार आहे. मग आता हे भोग घेण्यासाठी त्याची इंद्रिय बहिर्मुख केलेली आहे. आता ती इंद्रिय बहिर्मुख केलेली आहे, हा ईशकृत व्यवस्थेचा भाग आहे. ती इंद्रिय बहिर्मुख असल्यामुळे ती मला व्यवहार करण्यासाठी उपयोगी येतात आणि ती व्यवहार करण्याच्या निमित्ताने त्या व्यवहाराच्या मागे माझी अंतःकरण वृत्ती जाते, सत्यत्वाने व्यवहार करते आणि बंधनात सापडते. पण त्याच इंद्रियांचा वापर मी जर केला, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. आता मी जर का माझ्या डोळ्यांनी विठ्ठलाला मी पाहिलं, माझ्या वाचेनी मी जर का विठ्ठलाचा नामजप केला किंवा माझ्या कानाने मी म्हणत असलेला विठ्ठल मंत्र ऐकला, तर प्रत्येक वेळी मी मात्र प्रत्येकाबरोबर करणारा व्यवहार हा मी माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी करू शकतो की नाही. म्हणजे ही इंद्रिय मला सतत बंधनातच टाकतात, हा विचार मला बाजूला काढता येणं शक्य आहे. आता त्यानंतर माझी कर्मेंद्रिय, आता तीच कर्मेंद्रिय विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ शकतात, तीच कर्मेंद्रिय प्रवचन अद्वैत चिंतनाला जाऊ शकतात. अशा पद्धतीने मी त्या कर्मेंद्रियांचाही वापर करून घेऊ शकतो. आता कर्मेंद्रियांमध्ये हाताचाही उपयोग आहे. हाताने मी पूजा अर्चाही करू शकतो, हाताने मी ग्रंथाची पानंही चाळू शकतो आणि तो अभ्यास माझ्या डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे मी मनाला, बुद्धीला, सगळ्या गोष्टींचा वापर मी माझ्या आनंदासाठी करून घेऊ शकतो जर मी ठरवलं तर. म्हणून इथे काय आहे, अशी संधी जो दवडतो
मुख्य मुद्दा काय आहे की या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे. म्हणून या नरदेहाचं जे काय स्तवन आहे त्याच्यामध्ये मी नरदेहाचा उपयोग मी माझ्या जीवनमुक्तीसाठी केला नाही तर मग काय आहे, देह मी वाया घालवल्यासारखा आहे. म्हणजे या जन्माचा जो सगळा विचार आहे तो मी वाया घालवलेला आहे. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणून इथे काय आहे, मी ते आत्मज्ञान करून घेतलं पाहिजे. आणि जोपर्यंत मी आत्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान करून घेत नाही तोपर्यंत वारंवार मी माझं जीवन हे वाया घालवलेलं असतं, हा विचार आपल्याला करावा लागेल. आता 43व्या श्लोकात जीवकृत द्वैताचा विचार मांडलेला आहे. जीवाने निर्माण केलेले द्वैत शास्त्रीय व अशास्त्रीय अशा दोन प्रकारचे आहेत. तत्वाचा साक्षात्कार होईपर्यंत शास्त्रीय द्वैताचा अंगीकार करावा. आता जीवाने निर्माण केलेलं द्वैत आहे ते शास्त्रीय आहे आणि अशास्त्रीय आहे. उदाहरणार्थ ग्रंथाचा अभ्यास, उदाहरणार्थ जीवनमुक्तीसाठी केलेला विचार, हा सगळा शास्त्रीय द्वैतातला विचार आहे की ज्यामुळे मी माझ्या आनंदाकडे जातो. आणि अशास्त्रीय द्वैत काय आहे की ज्यामुळे मी बंधनात सापडतो. मी करता मी भोगता, मी असा मी तसा, मी श्रीमंत मी गरीब, मी काळा मी गोरा, अशा अहंकारातलं जे जीवन आहे ते केवळ अशास्त्रीय जीवन आहे, अशास्त्रीय द्वैतातलं जीवन आहे. म्हणून इथे काय आहे, त्या शास्त्रीय द्वैताचा विचार माझ्या साधनेला अनुकूल आणि अशास्त्रीय द्वैताचा विचार माझ्या साधनेला प्रतिकूल असा विचार करावा लागतो. म्हणून इथे आपल्याला संत श्री गुरु त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे सगळे आपल्याला शास्त्रीय द्वैतामध्ये आहे. त्यांचा मी अंगीकार करून मी माझ्या जीवनमुक्तीचा मार्ग मोकळा करू शकतो. म्हणून इथे म्हणताना एके ठिकाणी म्हणलंय, उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, तृतीया प्रतिमा पूजा, अधमात अधम, पुन्हा तीर्थयात्रा वगैरे. पण तिथून माझी सुरुवात होऊ शकते अभ्यासाला. प्रतिमा पूजेने अभ्यासाला सुरुवात होऊ शकते, यात्रेच्या निमित्ताने अभ्यासाला सुरुवात होऊ शकते. त्या निमित्ताने कुठेतरी एखादं कानावर प्रवचन कीर्तन पडतं आणि त्यानंतर मी पुन्हा मग त्या ध्यानधारणेकडे लागतो. चित्ताची शुद्धी आणि चित्ताची शांती होते आणि मग खऱ्या अर्थाने मी त्या उत्तमा सहजावस्थेकडे जाऊ शकतो. पण या सगळ्याला काय आहे, ते शास्त्रीय द्वैत, शास्त्रीय जीवकृत द्वैत कारणीभूत आहे. आणि मग ही शास्त्रीय जीवकृत द्वैताची जी सगळी व्यवस्था आहे ती त्या ईश्वराची योजना आहे. हे लक्षात घ्या. माझ्या जीवनामध्ये या सगळ्यांचा समावेश करून आणणं हे सगळं माझ्या बहुत सुकृताच्या जोडीतलं आहे. म्हणून इथे मला विचार करताना या जीवकृत द्वैताचा एक शास्त्रीय जीवकृत द्वैत आहे आणि एक अशास्त्रीय जीवकृत द्वैत आहे. त्यातल्या शास्त्रीय जीवकृत द्वैताचा विचार आपण अधिक पद्धतीने करायचा आहे, योग्य पद्धतीने, आणि मी माझ्या आनंदाकडे निघून जायचंय. पुढचा जो विचार आहे, शास्त्रीय द्वैत कुठपर्यंत अंगीकारावे. आता तो 44व्या श्लोकाचा विचार असं सांगतो, आत्मा या नावाने ओळखले जाणारे ब्रह्म व त्यासाठी आवश्यक ती श्रवणादी साधने ही जीवाने उत्पन्न केलेले शास्त्रीय द्वैत आहे. मी ब्रह्म आहे असा अनुभव आल्यानंतर अशा द्वैताचाही त्याग करावा अशी श्रुतीची आज्ञा आहे. आता द्वैताचा त्याग करावा या शब्दाचा अर्थ तो द्वैताचा त्याग आपोआप होतो, मी सोडायचं नाहीये. लक्षात घ्या की आत्मा नावाचं तत्व आहे ते मी आहे इथपर्यंत मला कळलं पाहिजे. वास्तवात जग निर्माण झालेलं नाही हे बोलणं फारच आयडियल होऊन जातं. पण त्यानंतर जेव्हा ही सृष्टी निर्माण झालेली आहे असं जेव्हा मी बोलतो तेव्हा त्या सृष्टीचा स्वीकार करावा लागतो. आणि सृष्टीचा स्वीकार केल्यानंतर मग ती सृष्टी मला सत्य रूपाने भासतीये का मिथ्य रूपाने. आणि ती जर का सत्य रूपाने भासत असेल तर तो अशास्त्रीय विचार आहे. आणि ती सृष्टी जर मिथ्या करायची असेल तर मला श्री गुरु संत आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा मला अंगीकार करावा लागेल. त्यांनी सांगितलेल्या श्रवणाचा अंगीकार करावा लागेल. मग श्रवणात ऐकायचंय काय, तर जीव ब्रह्मैक्य ज्ञानाविषयीच ऐकायचंय आणि मनन त्याचंच करायचं. आणि निदिध्यासनामध्ये अनात्माकार वृत्तीचा परित्याग झाल्यानंतर मी आनंदाचा ठेवा आहे ही एक वृत्ती अंतःकरणात तयार होते. आणि त्या वृत्तीलाही सहजता येईपर्यंत अभ्यास आहे. म्हणून इथे काय आहे, अभ्यास हे श्रवण मनन निदिध्यासन, नंतर व्रत वैकल्य. आता उदाहरणार्थ एकादशी सारखं व्रत आहे, पण ते चालवावं नेटाने. कारण का चालवलं तर काय होऊन जातं, निदान एक दिवस तरी मी त्या एकादशीच्या दिवशी नामस्मरण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करील. त्यानंतर मी प्रत्येकामध्ये तो विठ्ठल भावाने मी पाहिल असं जेव्हा मी एक दिवस ठरवतो त्यावेळी तो दुसरा दिवस उगवण्याची एक शक्यता तयार होते. म्हणून इथे काय आहे, ते शास्त्रीय द्वैत जे काय
तयार केलेलं आहे त्या ईश्वराने, त्याचा आम्ही अंगीकार करावा. आणि तो अंगीकार केल्यानंतर मग पुन्हा शास्त्रीय द्वैत आहे, मग ते द्वैत सुद्धा माझ्या डोक्यावर बसता कामा नये. मुख्य विचार काय आहे, त्या साधनेसाठी त्या शास्त्रीय द्वैताचा विचार आहे. ते शास्त्रीय द्वैत जर माझ्या डोक्यावर बसलं तर मला त्याही शब्दांचा अहंकार तयार होतो आणि मग त्या शब्दांच्या अहंकारात माझं जीवन वाहून जायची शक्यता असते. पण तिथं मात्र अत्यंत सावधपणे आपण त्या द्वैताचा विचार करावा आणि अत्यंत अगर्वपणे, अगर्वताही करावे दास्य सकळ, असं ते ज्ञानदेवांचं म्हणणं आहे. आणि मग पुढे म्हणतायत, मग अपेक्षित जे आपुले तेही पाहिजे पुसिले. म्हणजे माझं जे अपेक्षित आहे ते श्रीगुरूंना विचारलं पाहिजे आणि विचारल्यावर मग ते मला सांगतात की अरे तू आनंदाचा ठेवा आहे. आता तू आनंदाचा ठेवा आहे हे सांगणारे श्रीगुरु आहेत, म्हणून शिष्य आणि श्रीगुरु हे सुद्धा एक शास्त्रीय द्वैत आहे. जर का ते आपण आनंदाकडे घेऊन जाण्यासाठी शिष्य वापरणार असेल तर ते सुद्धा शास्त्रीय द्वैत आहे. म्हणून इथे काय आहे, या जगातली प्रत्येक वस्तू ही माझ्या परमार्थाला उपयोगी आहे. प्रत्येक गोष्ट ही मला माझ्या आनंदाकडे घेऊन जाण्यासाठी आहे. मग आता काय आहे, तो बोध करून घ्यावा आणि ते द्वैत सहज शांत व्हावं. त्याला सोडायचं नाहीये, काही करायचं नाही, ते आपोआप शांत होऊन जातं. असा तो विचार आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला वेदांत शास्त्र समजून घ्यायचं आहे, ते केवळ माझ्या जीवनमुक्तीसाठी समजून घ्यायचं. नाहीतर काय होऊन जातं, त्या प्रवचनासाठी वेदांत शास्त्र समजावून घेतलं जातं. प्रवचनं छान छान सगळी बोलता येतात, पण शेवटी मी मात्र मुक्त व्हायचा राहूनच जातो. असा मुक्त व्हायचा मी जर राहून गेलो तर त्याचा उपयोग काय? शेवटचा दिस गोड व्हावा असं वाटत असेल तर मग साध्य होता साधनाचा ठाव नाही, हे समर्थांचं म्हणणंही कळलं पाहिजे. की ज्या वेळी मला माझ्या आनंदाशी एकरूप होतो मी, त्यावेळी त्या साधनाचा गरज काय आहे? मला एका गावाहून दुसऱ्या गावाला जाईपर्यंत मला शिदोरीची गरज आहे. आता त्या पाहुण्याकडे गेल्यानंतर मी शिदोरी उघडून जेवायला लागलो तर तो पाहुणा मला काय म्हणेल? काय ह्याचं डोकं फिरलंय का काय? चांगला याला पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केलेला आहे, ती शिदोरी राहू दे तुझी. हा सगळा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक खा. अशा पद्धतीने तो विचार आहे. म्हणून इथे काय आहे, शिदोरी केवळ प्रवासापुरती असते, तसंच हे शास्त्रीय द्वैत अभ्यासाचं हे केवळ त्या जीवब्रह्मैक्याच्या प्रवासापुरतं आहे. आणि तो प्रवास संपला की त्या शास्त्रीय द्वैताची सुद्धा मर्यादा संपते, म्हणजे ते शास्त्रीय द्वैत सुद्धा शांत होऊन जातं. म्हणून ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला, किंवा शब्दे विण संवादी जे इंद्रिया नेणता भोगीचे. अशा पद्धतीने बोला आधी झोंबीचे प्रमेय असे. म्हणजे तिथं कशाचाच काही उपयोग नाही, पण अज्ञान निवृत्तीसाठी शास्त्रीय द्वैताचा उपयोग आहे. म्हणून शास्त्रीय द्वैताचा स्वीकार आणि अशास्त्रीय द्वैताचा अस्वीकार हा विचार आपल्याला कळला पाहिजे. शास्त्रीय द्वैत कधी सोडावे याचा विचार इथे आता मांडलेला आहे. बुद्धिमान साधकाने शास्त्र ग्रंथ पूर्णपणे समजून घ्यावेत. 45, 46, 47 आणि 48 या 4 श्लोकांचं एकत्रित मांडलेलं आहे की जो बुद्धिमान साधक असतो, कारण समर्थांचं म्हणणंच आहे, बुद्धिविण प्राणी सकळ ते अवघेची बाष्कळ. म्हणून तिथे समजून घेण्याची बुद्धी अंतःकरणात पाहिजे आणि त्याला सत्वगुणाची बुद्धी म्हणतात. म्हणून शास्त्र ग्रंथ मी मुक्त व्हावा एवढ्या लेव्हलवर तरी मी समजून घेतला पाहिजे. आणि मग ते समजावून घ्यायचे असतील तर जे ज्याला पूर्णपणे समजलेला आहे अशा श्रीगुरूंकडे जाऊन आपण ते समजून घेतले पाहिजे. म्हणून प्रथम श्रवण हे श्रीगुरू आहे. आपल्या आयुष्यात जर का श्रवणाचं स्टँडर्डायझेशन करायचं असेल तर श्रीगुरू हे प्रथम श्रवण आहे. आणि त्यानंतर एखादा जर का त्या श्रीगुरूंच्या श्रवणाला अनुकूल बोलत असेल तर ती गोष्ट आहे त्याचं ऐकावं. अदरवाईज त्याच्या एकदा पाया पडावं शेवटचं आणि परत कधी त्याला भेटूच नाही. म्हणून इथे काय आहे, साधकाने, बुद्धिमान साधकाने शास्त्र ग्रंथ पूर्णपणे त्याला स्वतःच्या मुक्तीपुरता विचार करण्यापुरतं ते समजून घ्यावेत. आणि मग त्यासाठी मग तो षडलिंगांचा अभ्यास आहे, नंतर साधन चतुष्टय संपन्नतेचा अभ्यास आहे तो करावा. पुन्हा पुन्हा अभ्यास व चिंतन करावे. कारण अनंत जन्माचे संस्कार आहे. अनंत जन्माचे संस्कार मला माझ्या ज्ञानरूपतेपर्यंत जाऊ देत नाही. ज्ञानरूपतेचा जो विचार आहे तो त्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहणारा विचार आहे. माझा प्रवाह हा देहबुद्धीला धरून आहे आणि त्याच्या विरुद्ध जेव्हा हा सगळा शास्त्र चिंतनाचा विचार असतो तेव्हा शास्त्र चिंतन हे एकाएकी माझ्या अंतःकरणात ठसत नाही, ते विसरून जातं. मग विसरून जातं तर काय, तत्कथनम तत्श्रवणम तत्चिंतनम. म्हणजे त्याचाच विषयी सतत बोला, त्याचंच सतत चिंतन करा
अशा पद्धतीने आणि त्याच्याविषयी सतत श्रवण करा. आता त्याच्याविषयी म्हणजे कोणाविषयी? तर ब्रह्मस्वरूपाविषयी. म्हणून ब्रह्मस्वरूपाचं चिंतन, मनन आणि निदिध्यासन हे सतत केलं पाहिजे. आणि ते ब्रह्म मी आहे असा सतत निर्णय केला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, ब्रह्मस्वरूप हे साक्षात जाणलं पाहिजे. यत साक्षात अपरोक्षत्वात्. साक्षात शब्दाचा अर्थ तेच होऊन जाणे. आणि मग त्यासाठी आता इथे उदाहरण दिलेलं आहे. आता उदाहरण काय दिलं, त्यानंतर मशाल किंवा धान्याचे भूस याप्रमाणे त्यांचा पूर्णपणे त्याग करावा. आता त्याग कशाचा करावा? अशास्त्रीय द्वैताचा त्याग करावा. ज्यावेळी आपल्याला धान्याचं कणीस येतं किंवा शेंगदाणे येतात, त्यावेळी त्या शेंगा आलेल्याचं टरफल काढून टाकावं आणि शेंगदाणे खावेत नाही. पण होतं काय आपलं, आपण जीवनामध्ये मात्र व्यावहारिक सत्तेत शेंगदाणा व्यवस्थित खातो. पण जेव्हा अध्यात्माचा अभ्यास करायची वेळ येते, त्यावेळी शेंगदाणा देतो फेकून आणि टरफलांचा विचार करत बसतो. आता ही सगळी द्वैती मतं आहेत, ती सगळी टरफल आहेत. त्या टरफल मतांचा जो विचार आहे तो काही करण्याचं कारण नाही, शिवाय देहादी प्रपंचाचं अधिक चिंतनही काही कामाचं नाही. म्हणून इथे पुढे म्हणतात, अन्य गोष्टीचे चिंतन करू नये किंवा त्याबद्दल बोलू नये, कारण त्यामुळे वाणी मन उगाचच शिंकतात. म्हणून इथे काय आहे, अन्य गोष्टीचं जेव्हा चिंतन आणि मनन होतं, म्हणजे व्यावहारिक सत्तेतल्या जगातल्या पदार्थांचं जेव्हा चिंतन मनन होतं, तेव्हा माझी सगळी जी अंतःकरण वृत्ती आहे, ती जागी असलेली अंतःकरण वृत्ती, ती सगळी त्या देहादी प्रपंच करण्यातच निघून जाते. आणि संध्याकाळी जेव्हा अंथरुणावर झोपतो तेव्हा गाढ झोप लागते. मग त्या परमार्थाचं करायचं काय? म्हणून इथे काय आहे, तो पर्याप्त देहादी प्रपंच करावा आणि तो करून मग पुन्हा मी माझ्या आनंदासाठीचा पुन्हा विचार केला पाहिजे. म्हणून कुसंगती, विसंगती आणि सत्संगती ह्या 3 गोष्टी बोलल्या आहेत. कुसंगती टाळलीच पाहिजे, विसंगती सहन करावी. नवरा अभ्यास करतो, बायको करत नाही, बायको अभ्यास करते, नवरा करत नाही. पण काय आहे, दोघांना एकत्र राहण्याशिवाय काय पर्याय? मग ती विसंगती सहन करावी आणि सत्संगती प्रयत्नपूर्वक मिळवावी. म्हणून इथे काय आहे, उगाचच बोलण्यामध्ये फार आपण वेळ आपला वाया घालवतो. तो वाया घालवणारा वेळ जो आहे, तो मला शांतपणाने मी माझ्या चिंतनामध्ये तो हे केला, व्यतीत केला पाहिजे. त्या चिंतनामध्ये त्याचं कालगणना केली पाहिजे. म्हणून इथे काय आहे, त्या आत्मस्वरूपाला जाणण्यासाठी मी माझे सगळे जे उरलेला वेळ जो आहे, नोकरी वगैरे सगळे कर्तव्य केल्यानंतरचा, तो अत्यंत पद्धतशीरपणे त्या अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे. म्हणून इथे काय आहे, अन्य विषय वाणीने बोलता कामा नये. जर मी साधक असेल तर सिनेमा टीव्ही पाहायला मला प्रतिबंध केला पाहिजे. पण तसं होत नाही. मी सिनेमात अडतो, सगळीकडे जातो आणि मग म्हणतो मला आता अभ्यास करायचा आहे. कसं काय शक्य आहे? म्हणून इथे काय आहे, आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्या अभ्यासाची एक पद्धत स्वीकारावी आणि ती स्वीकारून मी माझ्या आनंदाच्याकडे अभ्यास करण्यासाठीचा विचार करावा. श्री गुरु म्हणतील तसा अभ्यास करावा. श्री गुरूंनी सांगितलं तर चिंतन मांडावीत, 100% मांडावीत. त्याचं कारणच आहे, त्या चिंतन सांगण्याच्या निमित्ताने माझ्या जीवनमुक्तीची वाट मोकळं होण्याची व्यवस्था आहे. मी तुमच्या पुढे चिंतन सांगतोय ते तुम्हाला सांगण्यासाठी नाही सांगत आहे, मी मला आधी सांगतो. मी जर मला चिंतन सांगितलं नाही आणि समोरच्यांचा ठेकाच जसा काही मी घेतल्यासारखं बोलतो, माझी तेवढी योग्यता आहे काय? हा विचार करण्याची वेळ येते. अरे तुला आधी तुझं साधन कसं करायचं हे जर कळत नसेल, म्हणजे माझ्या बद्दल बोलतोय, तर मी त्या दुसऱ्यांना काय, होणाराची गुचक्या खातो तो दुसऱ्याशी काय वाचवू पाहतो, हे समर्थांचं म्हणणं आहे. म्हणून इथे श्री गुरु आज्ञेला खूप महत्व आहे. श्री गुरु आज्ञा असेल तर मग आपला चिंतनही मांडावं आणि चिंतन मांडून स्वतःसाठी त्याचा विचार जास्तीत जास्त करावा, असा तो विचार आहे. म्हणून इथे अभ्यास जर करायचा असेल तो तो साध्यरूप होण्यासाठी अभ्यास करायचा आहे, हा विचार आहे. आता पुढचा जो विचार आहे तो अशास्त्रीय द्वैताचे 2 प्रकार इथे मांडतायत. अशास्त्रीय किंवा साधनेला विरोधी द्वैताचे सुद्धा तीव्र व मंद असे 2 प्रकार आहेत. कामक क्रोधादी तीव्र असून मनोरथ मंद द्वैत आहे. हा 49व्या श्लोकाचा विचार आहे आणि तो 49वा श्लोक असं म्हणतो की ते मंद अशास्त्रीय द्वैत आणि तीव्र अशास्त्रीय द्वैत. आता मला खूप क्रिकेट आवडतं आणि सध्या क्रिकेटचा सीझनही चालू आहे आणि मग मी काय होतो, मी सचिन तेंडुलकर होतो आणि सचिन तेंडुलकर होऊन मनानीच मी सचिन तेंडुलकर होतो, मनानीच मी बॅटिंग करतो, मनानीच मी बॉलिंग करतो आणि शतकावर शतक काढतो आणि शतकावर शतक काढताना माझे 2 तास वाया गेलेले असतात. आता हे मंद अशास्त्रीय द्वैत, त्या त्या 2 तासात माझ्या आयुष्यात काही बिघडत नाही व्यावहारिक सत्तेमध्ये, ते 2 तास वाया गेल्यामुळे.
पण 2 तास मी अभ्यासापासून वंचित राहिलेलो आहे हे सुद्धा मला कळत नाही. म्हणून हे मंद अशास्त्रीय द्वैत आहे. याच्यामध्ये सुद्धा मला वेळ घालवायला अजिबात परवानगी नाहीये. तसंच तीव्र अशास्त्रीय द्वैत आहे. आता तीव्र अशास्त्रीय द्वैत आहे ते काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सरात नाही. आणि ते काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर मला दुसऱ्याविषयी राग उत्पन्न करतात आणि राग उत्पन्न झाल्यानंतर माझी अंतःकरण वृत्ती अशांत होते. म्हणून इथे काय आहे, हे अंतःकरणाला अशांत करणारे जे काय मंद आणि पुन्हा तीव्र आहेत, ते दोन्हीही द्वैत अशास्त्रीय ही मला टाळावी लागतील. म्हणजे मनोराज्यांपासून मला माझ्या अंतःकरणाला दूर ठेवावं लागेल. ज्या ज्या वेळी मी मनोराज्य करायला लागेल त्या त्या वेळी मी मला समजावून सांगितलं पाहिजे, उदय आता तू मनोराज्यात जात आहे, तुला इथे थांबावं लागेल. आणि थांबवून मी पुन्हा आत्मविचारांचा विचार हा केला पाहिजे. आणि मग काय होतं, या तीव्र अशास्त्रीय द्वैताला सुद्धा थांबावं लागेल. अदरवाईज मी दुसऱ्यांविषयी संताप जाहीर करतो, दुसऱ्यांना तळतळाट देतो, दुसऱ्यांचं वाईट चिंतन करतो. मग त्याला उपयोग काय? त्याने माझी अंतःकरण वृत्ती दुःखी होते आणि मग माझी बुद्धी चालेनाशी होते. अशा पद्धतीने ही दोन्ही अशास्त्रीय द्वैत ही जीवाला छळतात. म्हणून या दोन्हीही द्वैतांपासून आपल्याला दूर राहायला पाहिजे. पण यापुढे मंद व तीव्र मुमुक्षूंसाठी वेगवेगळे पर्याय सुचवतात. शमदम, उपरम, समाधान, तितिक्षा, श्रद्धा अशी 6 साधने शास्त्रात सांगितली आहेत. म्हणून आत्मानुभवासाठी दोन्हीही अशास्त्रीय द्वैते दूर ठेवावीत. पण अशास्त्रीय द्वैत दूर ठेवली तर शास्त्रीय द्वैताचा विचार केलाच पाहिजे. मग आता हे शास्त्रीय द्वैत काय आहे, तर शमदमाचा अभ्यास झाला पाहिजे. आता शम म्हणजे काय? शम म्हणजे मनाला आवरणे. आता जेव्हा हे बाह्य विचार जे आहेत, बाह्य विषय जे आहेत, ते माझ्या अंतःकरणात घर करतात आणि त्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती क्षुब्ध होते. मग काय केलं पाहिजे? त्या बाह्य विचारांमध्ये जाणारी जी माझी अंतःकरण वृत्ती आहे ती मला थांबवावी लागेल. ती तिथे जाईल, ती परत मला अंतःकरणात आणावी लागेल. मग तिला नामस्मरणाचा तरी आपल्याला बांध घालता येतो किंवा विचारांनी बांध घालता येतो. आधी विचारांनी बांध घालावा त्या बाहेर जाणाऱ्या वृत्तीला आणि आत आल्यावर त्याला नामस्मरणाचं एक साधन द्यावं. अशा पद्धतीने शमाचा विचार होतो. मग दमाचा विचार आहे. दम शब्दाचा अर्थ इंद्रिय. आता या इंद्रियांना मी आवरलं पाहिजे. अपवृत्ती करण्यापासून मी इंद्रियांना आवरलं नाही तर माझ्या चित्ताची शुद्धी कशी होणार? म्हणून चित्ताची शुद्धी आणि शांती हा शमदमाचा विचार आहे. त्या कबीर महाराजांनी सुद्धा म्हणलंय, मन जाने दे पर शरीर मत जाने दे. म्हणजे याचा अर्थ मन गेलं तर त्याला त्या इंद्रियांनी आवर्त घाल आणि इंद्रिय जर गेली तर त्याला मनाने आवर्त घाल. म्हणजे याचा अर्थ काय आहे, दोन्हीही साधनं एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत. मतिशास्त्रीय द्वैतात. मग अशा शास्त्रीय द्वैताचा विचार करायचा आणि अशास्त्रीय द्वैताला दूर ठेवायचं. मग उपरम शब्दामध्ये संन्यासाचा अर्थ आहे. संन्यास घेणं तर शक्य नाही, गृहस्थाश्रमी आपण आहोत. मग आता काय करायचं? संगत त्याग. मग संगत त्याग करायचा याचा अर्थ काय आहे? मनानेच नको असलेल्या विचारांचा त्याग करायचा. अशा पद्धतीने मी त्या उपरम शब्दाचा विचार करू शकतो. श्रद्धेचे विषय 3, संत, श्री गुरु आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांच्यावर श्रद्धा ठेवायची आणि आपल्या अभ्यासाचा विचार पुढे जाऊ द्यायचा. मग तितिक्षा, कष्टा वाचून सहन करणे. कारण थोडं काही खुट्ट झालं की मी लगेचच त्याचा प्रतिकार करायला उभा राहतो. वास्तवात काही वेळा गरजही नसते. म्हणून तितिक्षा नावाचं जे आहे त्याला कष्टा वाचून सहन करणे. मी सहन करतो अशी भाषा सुद्धा अंतःकरणात राहता कामा नये, हा विचार आहे तिथे. आणि मग समाधान आहे. त्या समाधानाचा विचार जो आहे तो शांत अंतःकरण वृत्तीशी संबंधित आहे. ती शांत अंतःकरण वृत्ती ही सहजच शांत पाहिजे. ती साधकावस्थेमध्ये मात्र प्रयत्नपूर्वक आपल्याला शांत करावी लागते. म्हणून ही काय आहे, शमदम, उपरम, समाधान, तितिक्षा ही अभ्यासाची साधन आहेत आणि ती आपल्याला शास्त्रीय द्वैतामध्ये मोडतात. म्हणून तिचा मी वापर केला पाहिजे. आणि माझी अंतःकरण वृत्ती पुन्हा इथे विठ्ठलाकार म्हणलेला आहे, ती प्रेमाने विठ्ठलाकार होते. म्हणजे पुन्हा प्रेमलक्षणा भक्तीने, ज्ञानलक्षणा भक्तीने ती आत्माकार होते. अशा पद्धतीने अंतःकरण वृत्ती कुठल्याही परिस्थितीत शांत झाली पाहिजे. कारण तो विठ्ठल शांत आहे. मग अंतःकरण वृत्ती विठ्ठलाकार झाली म्हणजे शांतच झाली. अशा पद्धतीचे ते विचार आहे. म्हणून इथे काय तुकाराम महाराज तेच म्हणतात, तुका म्हणे सोडा लटिक्याचा संग, मग तो मिळेल की. पण त्या लटिक्याचा संग, लटिका म्हणजे अहंकार, त्या अहंकाराचा संग मला सोडल्याशिवाय मला माझ्या आनंदाचा विचार कसा कळणार?
म्हणून हा देहादी प्रपंचाचा विशेष अहंकार हा अशास्त्रीय द्वैतातला विचार आहे. आणि त्या निमित्ताने मग जग सत्य, सगळं काही सत्य, आणि मग द्वैताचा विवेक कधी करायचा नाही. म्हणून द्वैताचा विवेक व्हावा असं वाटत असेल तर मात्र काय आहे ते तिळ जाळीले तांदूळ, कामक क्रोध तैसेची खळ. म्हणून तीळ आणि तांदूळ जाळत बसू नका यज्ञाच्या निमित्ताने. तर कामक क्रोध हे मनाचे रोग आहेत. मग त्याच्यावर बुद्धीने नियंत्रण मिळवा, आणि ते नियंत्रण मिळवायचं असेल तर पुन्हा शमदमाचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. तरच मग मी पुन्हा विवेक वैराग्य समाधी षटक आणि तीव्र मुमुक्षत्व अशा पद्धतीने मी तीव्र मुमुक्षत्वाकडे जाऊ शकतो. आणि जोपर्यंत मी तीव्र मुमुक्षत्व होत नाही, म्हणजे मोक्षाशिवाय मला आता दुसरं काही आयुष्याला व्यवधान राहिलेलं नाही, असा जोपर्यंत विचार होत नाही, तोपर्यंत मला माझ्या आनंदाचा विचार पक्का करता येणार नाही. आता पुढचा 51वा श्लोक असं म्हणतोय, जीव ब्रह्मैक्याचा अनुभव आल्यानंतर त्या द्वैताचा त्याग करावा, त्यागच करावा, त्यानेच जीवनमुक्त स्थिती सिद्ध होते. ज्याला कामाधिकांचा त्रास असतो तो कधीच मुक्त होणार नाही. आता जो इच्छांमध्ये अडकलेला आहे तो कसा काय मुक्त? मग आता काय करावा? द्वैताचा त्यागच करावा. आता त्याग शब्दाचा अर्थ आता मोक्षापूर्वी मुक्तीसाठी व मोक्षानंतर जीवनमुक्तीच्या आनंदासाठी द्वैताला दूरच ठेवावे लागते. आता दूर शब्दाचा अर्थ बाधित असा घ्यायचा, कारण दूर काय, त्या द्वैतातच जीवन जगावं लागतंय. मग त्या द्वैतातच जीवन जगायचं असेल तर मग काय आहे ते बाधितानुवृत्तीने घ्यायचंय. म्हणून कोणी जर शंका घेईल की देहपतनानंतर पुन्हा जन्माला यावे लागले नाही म्हणजे झाले, जीवनमुक्तीचा आग्रह कशासाठी, तर त्याला हेटाळणीच्या सुरात उत्तर देतात. हा आजच्या आपल्या अभ्यासाचा शेवटचा श्लोक आहे. म्हणून इथे आपल्याला काय आहे, जीवनमुक्तीचा जो विचार आहे तो केवळ आनंदासाठीचा विचार आहे. पण काही लोक काय म्हणतात की जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी तरी अभ्यास करूया. पण वास्तवात जन्म मरणाचा फेरा चुकणं हा त्या जीवनमुक्तीचा साईड इफेक्ट आहे. म्हणून इथे काय आहे, आपण झाड जे लावतो ते आंबे खाण्यासाठी लावतो, ते सरपण गोळा करण्यासाठी लावत नाही. ते सरपण नंतर ती पानं असतील तर त्याचं पाणी तापवायला उपयोग होतो वगैरे, हा वेगळा विचार आहे. पण इथे काय आहे, मुख्य ते झाड लावण्याचं प्रयोजन हे आंबे खाण्यासाठी आहे. म्हणून इथे या 52व्या श्लोकाचा अर्थ लिहिताना असं म्हटलेलं आहे, जीवनमुक्ती मला मिळाली नाही तरी चालेल, पुन्हा जन्माला न आल्याने मी कृतार्थ होईन. उत्तर, मग तू जन्माला आल्याने काय बिघडणार आहे? किंवा तुला स्वर्ग मिळाला तरी तू कृतार्थ होशीलच की, कारण तिथे जाऊन तू आनंदाने जगशील त्या स्वर्गात. मग पुढे तिथून तिथलं अकाउंट संपल्यावर तू येशील, तो भाग वेगळाच. म्हणून इथे काय आहे, जीवनमुक्तीचा संबंध हा जन्ममरणाशी या पद्धतीने, की जीवनमुक्त झाल्यानंतर त्याचा साईड इफेक्ट म्हणून माझं जन्म मरणाचा फेरा चुकतो, हा मुख्य विचार आहे. जर मितूपणाची झाली वळवण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. आता मितूपणामुळे जन्म मरणाचा विचार आहे, पण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान झालं तर मितूपणाची बोळवण आहेच आहे त्याच्यामध्ये, असा तो सगळा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, इथे श्री गुरूंनी स्पष्ट लिहिलंय की आम्हाला विषयही पाहिजेत या जगातले आणि आम्हाला मोक्षही पाहिजे. आता दोन्ही कसं मिळणार? आता एक सचिन तेंडुलकर तयार होताना सचिन तेंडुलकरनी त्याचं एक वाक्य म्हणलेलं आहे की जेव्हा सगळे माझे मित्र सिनेमा आणि इतर याच्यामध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमात मग्न होते, तेव्हा मी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मी मैदानावर घाम गाळला आहे, आणि त्या निमित्ताने मला हा आनंदाचा क्षण भोगायला मिळाला. म्हणून इथे दोन्ही डगरीवर हात ठेवून चालत नाही. विषयासक्ती आपल्याला सोडल्याशिवाय आनंदाचा मार्ग मोकळा होण्याची व्यवस्था नाहीये. म्हणून इथे काय आहे, आपल्याला इथे 4 पद्धतीने माझ्या श्री गुरूंनी फार सुंदर विचार मांडलाय, आणि तो मांडताना त्यांनी एक साधनेची पद्धती आपल्या समोर ठेवली. आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची घडे. म्हणून निष्काम कर्म निष्काम उपासना ही बहिरंग साधन आहे. ते केल्यानंतर श्रवण मनन निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन हे अत्यंत अंतरंग साधन आहे. मध्ये विवेक वैराग्य समाधी षटक वगैरे ही साधने आहेत, आणि शेवटी तत्वम पदार्थ संशोधनावर यायला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, बहिरंग साधनेतनं अत्यंत अंतरंग साधनेपर्यंतचा जो प्रवास आहे तो मला करावा लागेल. आणि तो जर मी केला नाही तर मग काय आहे, मला माझ्या आनंदाकडे जाण्याची काही व्यवस्था नाही. म्हणून विधींचं पालन मला केलं पाहिजे, निषिद्ध कर्म मला टाळली पाहिजे. हे बहिरंग साधन. ऍटलिस्ट हे पूर्ण केल्याशिवाय माझ्या त्या परमार्थाच्या अभ्यासात माझी गती पुढे नीट चालत नाही. पुढे दुसरा आता जो विचार आहे, त्यांनी असं सांगितलं की
दिवसातला काही वेळ श्रीकृष्ण चिंतनात घालव. आता श्रीकृष्ण चिंतनात घालव या शब्दाचा अर्थ त्या श्रीकृष्णाचा विचार कर. एक सगुण आहे, एक ईश्वर रूप आहे आणि एक आत्मरूप आहे. त्या सगुण श्रीकृष्णाचं भजन कर. ईश्वरूप श्रीकृष्णाच्या आज्ञा ऐक आणि आत्मरूप श्रीकृष्णाशी एकरूप हो. म्हणून इथे काय आहे, सगुण श्रीकृष्ण हा माझ्या भक्तीचा विषय आहे. अशा पद्धतीने मी जर का माझं आयुष्याचं चिंतन प्रत्येकामध्ये श्रीकृष्ण पाहण्यात घालवलं, म्हणजे माझं आयुष्याचं चिंतन केलं, तर एक दिवस मी मुक्त का नाही होणार. म्हणून इथे काय आहे, त्या श्रीकृष्ण चिंतनामुळे त्या विषयासक्तीचा कंटाळा येईल. त्या विषयभोगाचा जरा कंटाळा आला तर मग त्या आनंदरूपतेकडे जाण्याचा विचार मी करू शकतो. तिसरा जो विचार आहे तो इंद्रियांच्या संदर्भातला आहे. आणि इंद्रियांच्या संदर्भातला विचार करताना आपल्याला ती प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारायची होईल. आता त्याच्या आधी एक संसार त्याग न करता, समर्थांना माहितीच आहे की ही लोक संसार काही सोडणार नाही, प्रपंच नावाची उपाधी सांडणार नाही. मग आता करायचं काय? इंद्रिये न कोंडी, भोगाते न तोडी. इंद्रियांचे दमन करून भोग सोडण्याची गरज नाही. मुख्य विचार काय आहे, पर्याप्त भोग घ्यायला परवानगीच आहे. विशेषत्वाने जर भोग मी घेत असेल आणि त्या मागे जर माझी अंतःकरण वृत्ती सतत प्रवास करीत असेल तर मग काय आहे, मी बंधनात आहे. पण पर्याप्त भोग घेऊन मी उर्वरित वेळ जर माझ्या आनंदासाठी जर घालवत असेल, म्हणजे आनंदरूप होण्यासाठी विचार करत असेल तर ते जास्त आहे. म्हणून मन, वाणी आणि हे सगळे जे काय व्यवहारासाठी दिलेली साधनं आहेत, म्हणजे इंद्रिय आहेत, त्याचा उपयोग मी माझ्या परमार्थ साधनेसाठी सतत करून घेतला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, हा सगळा व्यवहार मी करत आहे या भावनेतनं न करता तो ईश्वर रूप राम माझ्याकडून करून घेत आहे असा विचार सतत अंतःकरणात करावा. आजच्या अभ्यासातला शेवटचा जो विचार आहे की त्या भोगासंबंधीचा विचार आहे. आणि भोग घडत असताना इथे मांडलेला आहे, राम म्हणे भोगी त्यागी कर्मन लिंपे तया अंगी. म्हणून प्रत्येक वेळी भोग घेताना मी तो प्रत्येक घेतलेला भोग हा त्या रामाला अर्पण करावा किंवा रामाच्या विचारात त्या भोगाचा विचार करावा. मगच काय होऊन जाईल, त्या भोगाचा मी करता होणार नाही. मी करता नाही म्हणून मी भोगता नाही म्हणून मी आकर्ता होईल. मग त्याच्या पुढे मग म्हणू शकतो आपण की राम म्हणे नित्य तो जाणावा मुक्त. म्हणजे याचा अर्थ रामाच्या नामस्मरणाचं चिंतन हे माझ्या अंतःकरणात गुंजलं पाहिजे. त्याची गुंज ही माझ्या अंतःकरणात सतत राहिली पाहिजे. आणि असं जर असेल तर मात्र काय आहे, मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार करता येते. म्हणून इथे आपल्याला समजूनच घेतलं पाहिजे की शास्त्र कठोर आहे, संत दयाळू आहे. शास्त्र सांगतं साधन चतुष्टय संपन्न असलंच पाहिजे. पण संत मला हळूहळू साधन चतुष्टय संपन्न करतात आणि मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातात. म्हणून इथे काय आहे, संत मला उपाय सांगतात आणि उपाय सांगून ते माझ्याकडनं संत श्री गुरु उपाय करून घेतात. मग अशा पद्धतीने ती जीवनमुक्ती मला प्राप्त होते. मग काय आहे, ती जीवनमुक्ती जर मला साध्य झाली तर तो जन्ममरणाचा फेरा आपोआप चुकलेलाच आहे. म्हणून इथे त्या पंचदशीकारांनी तिथे हेटाळणीच्या स्वरूपात उत्तर दिलं, तरी मी मात्र तो हेटाळणीचा विचार थोडा बाजूला ठेवावा आणि मी माझ्या फायद्याचा विचार करावा की मला मात्र शास्त्रीय द्वैतामध्ये मला माझ्या त्या चिंतनाशिवाय पर्याय नाही. म्हणून इथे काय आहे, ते स्वर्गादी भोग वगैरे हा माझ्या दृष्टीने अजिबात माझ्या अभ्यासाचा विषय नाही. कारण पुन्हा काय आहे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे असं श्री ज्ञानदेवांनी म्हणलंय. माझ्या दृष्टीने विचार आहे तो केवळ जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. जे पुण्य मला माझ्या आनंदरूपतेसाठी उपयोगाला येतं तेवढ्याचाच विचार आहे. म्हणून इथे त्या बाकीच्यांसाठी ते लिहिलंय ते लिहू दे, काही अडचण नाही. पण माझा जो मुख्य विचार आहे तो कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हाच आहे. ते बाकी स्वर्ग वगैरे हे सगळे माझ्या दृष्टीने काय आहेत, गौण आहेत. असा विचार करून जेव्हा मी पंचदशीच्या अभ्यासाला उतरेल निश्चयाने, तेव्हा मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होईल. एवढा सगळा विचार सांगताना आज थोडा जास्त बोललो गेलो तर क्षमा असावी. इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.
काही शंका नाहीयेत काय? थांबायचंय का? खरंच थांबायचं.